तारक मंत्र, अगदी तारक मंत्र ऐकलं की मनाला अगदी प्रसन्न असं वाटतं। आणि तारक मंत्रामधल्या ज्या ओळी लिहिल्या गेल्या आहेत त्या खूप अप्रतिम आहेत। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमच्या घरात दररोज संध्याकाळी तारक मंत्र नक्की म्हणावं। आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर मोबाईलला यूट्यूबवरती तारक मंत्र जर तुम्ही टाईप केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑडिओ येतं, व्हिडिओ सुद्धा येतात, ते लावून ठेवायचं आणि मस्त आपल्या घरामधली कामं होतात। माझा स्वतःचा रेसिपीचा चॅनल आहे आणि त्यामुळे संध्याकाळी रेसिपी जेव्हा मी करत असते त्यावेळेला दुसऱ्या मोबाईलवर स्वामींचा तारक मंत्र हा चालू असतो। मी नंतर व्हॉइस माझा टाकते, पण जोपर्यंत म्हणतात ना आपण स्वामींचं नाव दिवसातनं एकदा तरी ऐकत नाही तोपर्यंत काहीच करण्याची इच्छा उरत नाही। अगदी माझंही तसंच आहे। जोपर्यंत मी स्वामींचं नाव ऐकत नाही घरात सुद्धा, जोपर्यंत स्वामींच्या समोर जात नाही तोपर्यंत काहीच घरामध्ये करण्याची मला इच्छा होत नाही। आणि जर तुमचं जेवण छान व्हावं असं वाटत असेल तर नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा। एक साईडला स्वामींचं नामस्मरणामधला एक म्हणजे बारीक आवाजामध्ये तुम्ही ठेवा, व्हिडिओ किंवा ऑडिओ तुम्ही चालू ठेवा आणि तुमचं जेवण करत राहा। तुमच्या जेवणाला पहा किती छान टेस्ट येईल। का माहितीये का तुम्हाला? कारण आपण ज्या वेळेला कामं करतो त्यावेळेला बरेच विचार आपल्या डोक्यात असतात आणि जेवण करत असताना ते विचार आपल्या त्या जेवणामध्ये उतरत असतात। पण ज्या वेळेला आपण देवाचे किंवा स्वामींचे किंवा असं परमेश्वराबद्दलचे व्हिडिओज ऐकतो जेवण करताना तर आपल्या डोक्यात सुद्धा तेच पॉझिटिव्ह विचार असतात किंवा आपल्या डोक्यात एक छान फ्रेशनेस असतो आणि ते विचार, चांगले विचार आपले जेव्हा जेवणात उतरतात तेव्हाच आपलं जेवण हे रुचकर आणि स्वादिष्ट लागतं। हा उपाय तुम्ही नक्की करून पहा। आणि आता आज मी तुम्हाला अजून एक स्वामींबद्दलचा अनुभव जो मला आलेला आहे तो शेअर करणार आहे। 6 मेला स्वामी पुण्यतिथी होती। स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी सगळ्या दिवसभराची माझी कामं वगैरे झाली आणि मी विचार केला होता की मला स्वामींच्या मठामध्ये आज जायचंय, स्वामी दर्शन मला काही करून घ्यायचंय। तर त्याप्रमाणे घरातलं माझं आवरलं आणि मी निघाली। ऍक्च्युली मठ किती वाजता बंद होतो तर हे मला माहित नव्हतं, का तर नेहमी काय करते मी 6-7 वाजता याच दरम्यान मी मठामध्ये जाऊन येते, त्यामुळे वेळ एवढी लक्षात म्हणजे मी लक्ष नाही कधीच दिलेलं। आणि नेमका तोच प्रॉब्लेम झाला। मी 9 वाजता ठाण्याच्या मठामध्ये गेली। ठाण्याच्या मठामध्ये गेल्याच्या नंतर तिथे देवाच्या पाया वगैरे पडायचं होतं, खूप मनात इच्छा होत्या। मी गेली, हार वगैरे मी काहीच नेलं नव्हतं देवासाठी, अगदी अशीच मी गेली। जाऊन बघते तर मठ बंद झालेला होता। मी खूप नर्वस झाली। आजूबाजूची दुकानं सुद्धा सगळी ठाणा स्टेशनला बंद झालेली, म्हणजे मठाच्या बाजूची जी होती ती सगळी दुकानं बंद होती। नर्वस झाली पण म्हटलं जाऊ दे, मी इथे दारापर्यंत आले ना तर मी स्वामींचं दर्शन बाहेरून घेते। मी स्वामींना हात जोडले, नमस्कार केला तिथूनच आणि म्हटलं माफ करा, मी तुमच्या दर्शनाला आले पण मी दर्शन नाही घेऊ शकत। मला खूप वाईट वाटत होतं मनातून, पण बोलता येत नव्हतं कोणाशी। मिस्टर होते सोबत पण मी त्यांना काय बोलली नाही। मठाच्या बाहेर आल्यानंतर तिथे मला एक ताई भेटल्या आणि त्या ताईंनी मला विचारलं की तू स्वामींचं दर्शन घ्यायला आली होतीस का? तर म्हटलं हा। तर त्या मला म्हणाल्या की मी पण दर्शन घ्यायला आली होती पण मठ बंद झालेला आहे आणि माझ्या मिस्टरांनी मला मगाशी कॉल करून सांगितलं की मठ बंद झालाय करून, पण तरी पण त्या सुद्धा तिथे आल्या होत्या। आणि मिस्टरांनी नंतर मग मला म्हणाले, मी त्यांना म्हणाले की जाऊ दे, माझ्या म्हणजे स्वामींच्या मनातच नाही मला दर्शन देणं, आपण घरी जाऊया। तर त्या ताई म्हणाल्या की जर तुझी इच्छा असेल ना तर इथून थोड्याच अंतरावरती गोडबोले हॉस्पिटल आहे आणि गोडबोले हॉस्पिटलच्या तिथे त्यांनी मला एक अभिनय कट्टा म्हणून नाव सांगितलं। तर तिथे स्वामींचं आता नामस्मरण पण चालू आहे, त्यांची सत्यनारायणची पूजा वगैरे पण होते, तर तुला जायचं तर तू जा नक्की इथे। तर मी म्हटलं काय करावं काहीच सुचेना। तर मिस्टर पण म्हणाले की तुझी एवढी इच्छा आहे ना मनापासून तर आपण जाऊया। त्यानंतर आम्ही तिथून चालत, म्हणजे जवळपास मला वाटतंय 1 किलोमीटर चालत असेल अंतर, 1 किलोमीटरच असेल हो। तर आम्ही चालत गेलो तिथपर्यंत। गोडबोले हॉस्पिटल पासून मी लेफ्ट घेतला तर तिथे मठ होता एक स्वामींचा, तर तोही मठ बंद। मी म्हटलं आता काय खरं नाही, कारण स्वामी मला फिरवतात आणि का असे करतात मला माहित नाही। तरी पण जिद्द सोडली नाही, म्हटलं नाही आज काही झालं तरी मला स्वामींचं दर्शन घ्यायचंय म्हणजे घ्यायचंच आहे। तर मग मिस्टर म्हटलं ठीक आहे। मग मी काय केलं, मोबाईलवरती मॅपवरती अभिनय कट्टा असं टाकलं। मला मनात आलं की कदाचित हे नसणारे प्लेस, ती वेगळं काहीतरी असं मैदानासारखं वगैरे असेल। तर मी तसं अभिनय कट्टा असं मॅपवरती टाकलं आणि नंतर मग तिथून
ज्या वेळेला सरळ मॅपनुसार मी चालत होती, तिथून मॅपनुसार अगदी 350 मीटर अंतर दाखवत होतं आणि मी 2 सेकंद पुढे चालली की ते जवळपास 600 ते 700 मीटर अंतर झालं। तर मी विचार केला की आता काय खरं नाही, आपल्याला काय मठ काय सापडणार नाही किंवा ते कट्टा पण सापडणार नाहीये। असं का माझ्या बाबतीमध्ये होत होतं मला माहित नाही, तरी पण परत मला विचारलं की नाही मला जायचंच आहे। तर मग परत तिथून मी जसा मॅप दाखवेल त्याप्रमाणे जात होती आणि जवळपास तुम्ही बिलीव्ह करणार नाही की गोडबोले हॉस्पिटल ह्या ठिकाणी आणि मी पूर्ण गोल वेढा मारून स्वामींच्या दुसऱ्या टोकाला, म्हणजे या हाताला जर गोडबोले हॉस्पिटल असेल तर या हाताला ते अभिनय कट्टा म्हणून प्लेस होती आणि मी सरळ न जाता पूर्ण गोल राऊंड मारून तिथे पोहोचली। म्हणजे शेवटी पोहोचली मी कशी स्वामींच्या तिथे आणि मला एवढा आनंद झाला पाहून की मला सत्यनारायणची पूजा पण भेटली, महाप्रसाद पण भेटला आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या स्वामींचं दर्शन झालं। आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जेव्हा मठापासून निघाली गोडबोले हॉस्पिटलकडे जायला तेव्हा जाता जाता मला वाटेमध्ये मोगऱ्याचा गजराही भेटला स्वामींसाठी आणि दुसरी सगळ्यात स्वामींना आवडणारी गोष्ट म्हणजे पिवळी चाफ्याची फुलं ती देखील भेटली। ती बघून तर मला एवढा आनंद झाला की मला स्वामी आज काही करून भेटणार हे मला माहित होतं, पण माझी परीक्षा त्यांना घ्यायची होती। पण शेवटी मी त्यांच्यापर्यंत पोहोचली, स्वामींचा प्रसादही मला मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींचा महाप्रसाद सुद्धा मला मिळाला। तर त्यातून 3 डबे मिळाले। 3 डब्यांमधून एक डब्बा मग मी माझ्या भावाला तिथेच गोडबोले हॉस्पिटलमध्ये तो कामाला आहे, मग त्याला खाली बोलवलं, मग त्याला दिला कारण त्याची स्वामींवरती खूप श्रद्धा आहे, भक्ती आहे। मग त्याला एक डब्बा दिला आणि त्यानंतर मग मी घरी आले। पण अगदी प्रसन्न वाटलं। स्वामी कसं आहे की तुम्ही रोज रोज प्रत्येक वेळेला म्हणतात ना क्षणाला तुम्ही स्वामींचं नामस्मरण केलं ह्याचा अर्थ तुम्ही मोठे भक्त झाला असं नाहीये। तर तुम्ही जेवढी भक्ती स्वामींची कराल ना तेवढी मनापासून केलीत ना की बस आहे आणि स्वामींना तेच हवंय। स्वामी खरा स्वामी भक्त शोधतात, स्वामींना पैसा नको, तुमचे म्हणतात ना हार तुरे काही नको, फक्त खरा स्वामी भक्त कोण असेल तर ते स्वामी शोधत असतात। आणि जर आपली भक्ती खरी असेल ना तर आपण कसंही स्वामींपर्यंत पोहोचतोच, हे तर नक्की आहे। असे छान छान अनुभव पाहण्यासाठी नक्कीच माझं चॅनल बघत राहा आणि जे स्वामी भक्त असतील त्यांनी खरोखर घरी रोज तारक मंत्र नक्की चालू ठेवा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते। तारक मंत्र म्हणत असताना एक गोष्ट तुम्हाला मी सांगते अजून, तारक मंत्र जेव्हा आपण बोलतो ना त्यावेळेला आपण मध्ये उभे असतो आणि निगेटिव्ह एनर्जीज असतात ना त्या आपल्या बाजूला फिरत असतात आणि फिरताना जेव्हा आपण तो मंत्र उच्चारतो तेव्हा ते जे बोल असतात त्याच्यातून त्या निगेटिव्ह एनर्जीजला मार देतात आणि आपल्या बाजूच्या निगेटिव्ह एनर्जी सगळ्या निघून जाण्याचं काम स्वामी करत असतात, त्या घालवण्याचं काम स्वामी करत असतात। त्यामुळे तारक मंत्रामध्ये खूप एनर्जी आहे, खूप त्याच्यामध्ये शक्ती आहे। तर नक्की मी सांगितल्याप्रमाणे करा। मी स्वतः स्वामी भक्त आहे, तुम्हीही स्वामी भक्त असाल, त्यामुळे मी माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला हीच विनंती करते की तुम्ही घरामध्ये तारक मंत्र नक्की ऐका आणि स्वामी भक्तीचे तुमचे काही अनुभव असतील तर ते माझ्याशी नक्की शेअर करा। तर पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपीज घेऊन आणि श्री स्वामी समर्थांबद्दलचे नवीन छान छान ब्लॉग्स घेऊन। तोपर्यंत काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।